डायरीतील विक्रम नावाच्या सुगाव्याच्या आधारे देशमुख यांनी तपासाची गती वाढवली. त्यांनी तात्काळ बँकेच्या लॉकरची माहिती काढली आणि त्यांना समजले की तो लॉकर रणजित मल्होत्रा आणि विक्रम यांच्या संयुक्त नावाने होता. कोर्टाच्या परवानगीने जेव्हा लॉकर उघडण्यात आला तेव्हा त्यात काही जुनी कागदपत्रे आणि एक व्हिडिओ टेप सापडली. व्हिडिओ टेप प्ले केल्यावर देशमुख आणि त्यांच्या टीमला धक्काच बसला. त्या टेपमध्ये विक्रम आणि रणजित मल्होत्रा यांच्यातील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा खुलासा होता. विक्रमने सांगितले होते की मल्होत्राने त्याला फसवून कंपनीतले त्याचे सर्व शेअर्स हडपले होते आणि त्याला दिवाळखोर बनवले होते. टेपच्या शेवटी विक्रमने मल्होत्राला बदला घेण्याची धमकी दिली होती आणि ही टेप अनेक वर्षांपूर्वीची होती. पण विक्रमच्या मनात सूड अजूनही जिवंत होता हे स्पष्ट झालं होतं. देशमुख यांनी विक्रमचा शोध अधिक तीव्र केला. त्यांच्या गुप्तहेरांनी माहिती दिली की विक्रम शहरापासून काही अंतरावर एका फार्म हाऊसवर लपून बसलाय. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला आणि विक्रमला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारला, पण जेव्हा त्याला व्हिडिओ टेप आणि इतर पुरावे दाखवले तेव्हा तो तुटला आणि त्याने सर्व सत्य कबूल केलं. विक्रमने सांगितले की तो अनेक दिवसांपासून मल्होत्रा यांच्यावर पाळत ठेवून होता. त्याला पेंटहाऊसच्या मागील बाजूच्या सर्व्हिस लिफ्ट आणि खिडकीच्या रचनेची माहिती मिळाली होती. खुनाच्या रात्री तो सर्व्हिस लिफ्टने वर गेला आणि खिडकीच्या बाजूला असलेल्या फायर एस्केपचा वापर करून बाल्कनीमध्ये शिरला. मल्होत्रा यांच्या अभ्यासिकेत एकटे काम करत असताना त्याने त्यांच्यावर हल्ला केला. पण विक्रम, मला सांग, दरवाजा आणि खिडक्या आतून बंद कशा केल्या? इन्स्पेक्टर देशमुख यांनी विचारलं. विक्रमने थंडपणे उत्तर दिलं, मी आतून कडी लावली आणि नंतर खिडकीतून बाहेर येताना एका खास प्रकारच्या दोरीचा आणि हुकचा वापर केला. तो हुक खिडकीच्या फ्रेममध्ये अडकवून मी दोरीच्या सहाय्याने खाली उतरलो आणि दोरी व हुक सोबत घेऊन गेलो. त्याने पुढे सांगितलं, मी तयारी करताना हे सुनिश्चित केलं होतं की कोणतेही बोटांचे ठसे किंवा DNA मागे राहणार नाहीत. मला त्यावेळी काही सुचलं नाही आणि मी देशमुख याचा खून केला कारण त्याने मला फसवलं होतं आणि मी माझा बदला पूर्ण केला. पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्यापर्यंत एवढ्या लवकर पोहोचाल. ते गुन्ह्याचा काही पश्चाताप नाही आहे. मिस्टर विक्रम, कसं असतं ना, गुन्हेगार कितीही मोठा आणि चपळ असला ना तरी पोलीस गुन्ह्यापर्यंत आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचतातच. ठीक आहे, आता तुम्ही तुमचं राहिलेलं आयुष्य तुरुंगात काढा. आता देशमुख यांना त्या लहान आयताकृती वस्तूचा अर्थ समजला जी CCTV फुटेजमध्ये विक्रमच्या हातात दिसत होती. तो त्याचा दोरी आणि हुकचा सेट होता. शेवटी रणजित मल्होत्रा यांच्या बंद खोलीतील अशक्य वाटणाऱ्या खुनाचं रहस्य उलगडला होता. सूड आणि विश्वासघाताच्या आगीत जळणाऱ्या विक्रमने हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला होता. इन्स्पेक्टर देशमुख यांनी त्याला अटक केली आणि मल्होत्रा यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला. आणि या गुन्ह्याने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवस समोर येतच. मित्रांनो, तुम्हाला ही क्राईम कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्राईम कथा ऐकण्यासाठी ऐकत रहा कथाकार कमलाकर.